आपल्या वसुंधरा बॉन्डिंग नेचर कॅम्प मध्ये स्वागत आहे. तुम्हाला माहितीये का तुम्ही कुठे आलात ते? बरं, तुम्हाला माहितीये का काय काय गंमत आहे? बरं, तुम्हाला हे तरी माहितीये का आपण इकडे काय काय शिकणार आहोत? तेच तर अभिमन्यू सर तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या सर. स्वागतम तुमच्या दोघांचंही आपल्या वसुंधरा बॉन्डिंग नेचर कॅम्प मध्ये स्वागत आहे. वेलकम बाळा. बाळा, तू एक काम कर, तू आहे ना दादाच्या बाजूला जाऊन उभी राहा. जा. योग्य ठिकाणी आले आहात. तुमच्या दोघांचंही आपल्या वसुंधरा बॉन्डिंग नेचर कॅम्प मध्ये स्वागत आहे. आता तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे उभे राहा. मॅडम, अजून कोण यायचं बाकी आहे?
तो बाळा ते दोघं काय भांडत नाहीये, ते दोघं फ्रेंड्स आहेत, म्हणजे बेस्ट फ्रेंड्स आहेत. म्हणजे आता तुम्हाला फ्रेंडशिप करायची आहे ना, तर आता तुम्ही छान गप्पा मारा. हा मी एक काम करू नका मॅडम. चला या कॅम्पमध्ये आपण नवनवीन गोष्टी शिकणार आहे, वेगवेगळ्या झाडांचा जवळ अनुभवणार आहे, वेगवेगळ्या झाडांविषयी माहिती समजून घेणार आहे. तर मग आम्ही ना तुम्हाला हे सगळं शिकायला नाही. जसं आम्हाला स्कूलमध्ये लेक्चर दिलं जातं त्याला इकडे लिहिणार आणि आम्हाला बघायला. आणि तसंही तुम्ही जी नेशनल इन्फॉर्मेशन देणार आहात ती आम्हाला गुगल करणार नाही. तेच ना, त्याच्यासाठी आपल्या हाती दोन दिवस कशाला वेस्ट करायचे. तुम्हाला सगळ्यांना घरी जायचंय? ठीक आहे, मी तुम्हाला घरी जाऊ. पण त्याआधी माझी एक अट आहे. हो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नापैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं ना तर मग तुम्ही घरी जा. आणि जर उत्तर नाही आलं तर मग गपचूप जाऊन फ्रेश व्हायचं. चालेल? ठीक. झाडांची माहिती सांगा, फुलांची माहिती सांगा, औषधी वनस्पती म्हणजे काय? बरं, मधमाशा मध कसं तयार करतात? पाऊस कसा पडतो? शेतखत, गांडूळखत म्हणजे काय? सौर ऊर्जेपासून जेवण कसं शिजवलं जातं? यापैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर मग उत्तर द्या आणि घरी जा. आणि जर उत्तर येत नसेल तर मग गपचूप जाऊन फ्रेश होईल.
बोला कोण देते उत्तर? सर, फ्रेश व्हायला कुठे जाऊ? रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून मुक्तचंद नाट्य संस्था सहर्ष सविनय सादर करीत आहे म्हणींवर आधारित दुसरे बालनाट्य थेंबे थेंबे तळे साचे. लेखक संदीप प्रभू गजांडे, दिग्दर्शक करिश्मा विलास वाघ. सादर करीत आहोत आजची बचत उद्याचे भविष्य, कुणाला पटे ना काही न रुचे, थेंबे थेंबे तळे साचे. माझ्या आधी नाही बसत बाकी बरोबर आहे. आलात का फ्रेश होऊन? या पटकन उभे राहा. जा जा बाळा उभा राहा. ठीक. चला तर आता आपण आपल्या कॅम्पला सुरुवात करूया. कॅम्पला सुरुवात करण्या अगोदर आम्ही तुम्हाला इथले काही रूल्स सांगतो. हा, आय नो तुमच्या पॅरेंट्सने ते तुम्हाला सांगितलेच असतील, पण तरीही आम्ही सांगतो. या कॅम्पमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेत पूर्ण करायच्या आहेत. करेक्ट. आणि आम्हाला न विचारता कोणीही कुठेही जायचं नाही, म्हणजे एकत्र राहायचं. आणि या कॅम्पचा सगळ्यात महत्त्वाचा माहिती आहे, नो टीव्ही, नो मोबाईल, नो इंटरनेट. अरे वा, मुलं हुशार आहेत. पण मी काय म्हणते, मोबाईल असता तर अजून किती मजा आली असती ना. हो ना, छान मस्त रील शूट केली असती, मस्त सेल्फी काढली असती, मित्रांसोबत पबजी खेळली
बस आता यावर डिस्कशन नको. चला तर मग आपण आपल्या पहिल्या सत्राला सुरुवात करूया. काय सत्र म्हणजे सेशन. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो वसुंधरा म्हणजे काय. कारण आपण जिथे राहतो म्हणजेच आपल्या पृथ्वीशी आपल्या वसुंधरेशी एक छान असं बॉन्डिंग व्हावं म्हणून. बरं तुम्हाला माहितीये आपल्या वसुंधरा बॉन्डिंग नेचर कॅम्पला 10 वर्ष पूर्ण झाली आहे. 10 वर्ष. हो. आणि ह्या 10 वर्षांमध्ये मोठमोठे स्कूल कॉलेजेस निसर्गप्रेमी परत एन्व्हायरमेंटवर काम करणारी माणसं इथे व्हिजिटला येतात. आणि ते जेव्हा इथे व्हिजिटला येतात ना तेव्हा ते खूप काही शिकून जातात. आणि मुलांनो तुम्हाला माहितीये आपल्या ह्या कॅम्पला खूप सारे अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. हो. आणि त्यासाठी मामाशी तुम्ही प्रश्न विचारले ती उत्तरं द्या. म्हणजे झाडांची माहिती, फुलांची माहिती, औषधी वनस्पतींची माहिती. सर मला काय वाटतं थिअरी पार्ट आपण नंतर शिकूया. आधी प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. हो चालेल. चला तर मग सांगा आपण कुठून सुरुवात करूया. ठीक आहे. ज्या मुलांना तिथे जायचंय त्यांना संजीवनी मॅम तुम्ही घेऊन जा. हो चला आणि ज्या मुलांना इथे जायचंय त्यांनी सीमा मॅम सोबत जा. चला. आणि तुम्ही सगळ्यात जास्त इंटरेस्टेड मुलं तुम्ही माझ्यासोबत चला. हे आहे सागाचं झाड. सागाचं झाड. हो. तुम्हाला माहितीये तुमच्या घराचे फर्निचर आहे ना जसं की चेअर सोफा डायनिंग टेबल आणि इव्हन तुमचं स्टडी टेबल ते ह्याच झाडापासून बनवलं जातं. कारण हे झाड खूप मजबूत आणि टिकाऊ असतं. तर असं आहे आपलं हे सागाचं झाड. तर मुलांनो हे आहे रातराणीचं फूल. आपण जे परफ्यूम्स आणि अत्तर वापरतो की नाही यामध्ये या फुलाचा घटक वापरला जातो. तर मग मुलांनो कसं वाटलं आपलं हे रातराणीचं फूल. एकदम सुगंधी. तर मुलांनो आता बघा हे आहे भुताचं झाड. याला कांदोळ असंही म्हटलं जातं. त्यामागे एक स्टोरी आहे. तुम्हाला स्टोरी ऐकायला आवडेल. तर ऐका. हे झाड रात्रीच्या अंधारात चमकतं आणि भुतासारखं दिसतं. रात्रीच्या वेळी या झाडाजवळ कोणीच येत नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे या झाडाखाली अनेक रणनीतींच्या चर्चा करायचे. म्हणून या झाडाला लोकेशन ट्री असं देखील म्हटलं जातं. आता बघा याला असं रब केलं तर पावडर लागते. बघा या पावडरचा असा फायदा आहे ज्या कोणाला स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असले त्यांनी जरी पावडर लावली तर त्यांचे स्किनचे आजार बरे होतात. तर असं आहे आपलं हे भुताचं झाड. चला मी तुम्हाला अजून झाडांची माहिती सांगते. चला मुलांनो हे आहे ब्रह्मीचं फूल. मम्मी नाही बाळा ब्रह्मी. हे फूल आपल्या
स्मृती आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यास मदत करतं. तुम्ही सगळे च्यवनप्राश खाता? च्यवनप्राशमध्ये या फुलाचा घटक वापरला जातो. तसंच आपण जे हेअर ऑइल वापरतो की नाही, यामध्ये सुद्धा या फुलाचा घटक वापरला जातो. आणि जर समजा कोणाला श्वसनाचे काही प्रॉब्लेम्स असतील, दमा असेल, अस्थमा असेल ना, तर त्यांना सुद्धा हे खूप खूप उपयोगी पडतं. तर मुलांनो, कसं वाटलं आपलं हे ब्रह्मीचं फूल? खूप छान! तुम्हाला ही फुलं आवडली? हो! तुम्हाला अजून फुलं बघायला आवडतील? हो! चला दाखवते, या! मुलांनो, आता आपण बघूया औषधी वनस्पती काय असतं. पण त्याआधी संजीवनी मॅम, सीमा मॅम, पण त्यांनाही माहिती सांगूया. बरं, आलात का सगळे? चला तर आता आपण बघूया औषधी वनस्पती म्हणजे काय. तर ही बघा, ही आहे तुळस. ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. तुमच्याही घरात आहे ना? पण तुम्हाला माहितीये, जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे आजार होतात आणि तेव्हा जर आपण या तुळशीचा पाला खाल्ला की ते आजार लगेच बरे होतात. मग रिंकी आणि पिंकीला बरं वाटलेलं. आणि मुलांना आपल्या तुळशीचे आहेत ना अजून बरेच फायदे आहेत. हे बघा, ही आहे मुरुड शेंग. हो, आता मी तुम्हाला मुरुड शेंगचे फायदे सांगतो. बरं, तुम्हाला माहितीये ही आपल्या प्रत्येकाच्या आजीच्या पोटात असते. कारण जेव्हा लहान बाळाच्या पोटात दुखतं तेव्हा आजी ती मुरुड शेंग घेते आणि तगड्यावर उघडते आणि मग त्याचं त्याच्या लहान बाळाला देते आणि मग अशा प्रकारे बाळाची पोटदुखी लगेच बरे होते. तर मग मुलांनो, अशी आहे आपली औषधी मुरुड शेंग. याप्रमाणे आंबेहळद आणि कोरफडीचे सुद्धा औषधी बरेच फायदे आहेत. त्याचबरोबर कडुलिंब, अडुळसा यांचे देखील खूप फायदे आहेत. पाऊस कसा पडतो सांगा ना. सांगतो, या पटकन बसा. चला तर आता आपण बघूया पाऊस कसा पडतो. तर सगळ्यात आधी सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होते. बाष्पीभवन म्हणजे पाण्याचे वाफेत रूपांतर होणे. जमिनीत शिरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. आता ही वाफ हवेपेक्षा हलकी असल्यामुळे ती वातावरणात उंचावर जाते. जवळ जाताना त्याचे संगमन होते. आता संगमन म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थाचे वायू रूपातून द्रव्य रूपात रूपांतर होते. म्हणजे वाफेच्या रूपातील पाण्याचे छोट्या छोट्या सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होते. आता हे कण इतके लहान व हलके असतात की नाही, ही आकाशात ढगांच्या रूपात तरंगत असतात. आता हे छोटे कण एकत्र येऊन त्याचे एका मोठ्या पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. आता हा थेंब जड असल्यामुळे तो आकाशात तरंगू शकत नाही. मग तो पावसाच्या रूपात जमिनीवर येतो. आणि यालाच आपण पाऊस असं म्हणतो. तर अशा प्रकारे पडतो पाऊस. काय मग मुलांनो, कसा वाटला पाऊस? मला पाऊस खूप आवडतो. मला तर पावसात भिजल्यासारखं वाटलं. आम्हाला पण. मला पावसात कांदाभजी खायला खूप आवडते. आम्हाला पण. सर, माझी मॉम कांदाभजी खूप छान बनवते. माझी पण. बस, आता यावर डिस्कशन नको. चला आपण आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करूया. काय झालं? बोर झालात का? मग भूक लागलीये. पण तरीही मी आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करतो. आणि आपलं पुढचं सेशन आहे लंच ब्रेक.
पोटभर खा, अजिबात लाजू नका. ताई, ही प्लेट कोणती आहे? अगं ही पत्रावळ आहे. पत्रावळ? हो पत्रावळ. ही पळसाच्या पानांपासून बनवली जाते. काका, पिंकीला ही प्लेट खूप आवडली. पिंकीला सुद्धा ही प्लेट खूप आवडली. पण ही प्लेट बनवली कशी जाते? सांगतो. तर हे बघ, असं मोठं पळसाचं पान मधोमध घ्यायचं आणि त्याच्या भोवती लहान पळसाची पानं घ्यायची आणि बांबूच्या बारीक शेकाने ती टाचत जायची आणि त्याचा असा हा गोल आकार तयार करायचा. तर अशा प्रकारे ही पत्रावळ बनवली जाते. म्हणजे ही प्लेट स्पेशली तुम्ही आमच्यासाठी बनवली आहे? नाही, गावात अशा बऱ्याच बायका आहेत जे ही पत्रावळ बनवण्याचा व्यवसाय करतात. आणि तुम्हाला माहिती आहे मुलांना, गावाकडे मोठ्या मोठ्या लग्न कार्यात, मोठ्या मोठ्या समारंभांमध्ये जेवणासाठी याच पत्रावळीचा वापर केला जातो. पण माझी मम तर काही फंक्शन असली तर पेपर प्लेट वापरते आणि माझी मम गुडच गुड, कारण त्या लवकर डिकम्पोज होतात. बरं, अजून कोणाला काही क्वेश्चन्स? बोल. आजचा मेन्यू काय आहे? आज की नाही, स्पेशल मेन्यू आहे. काल जेवण तुम्ही बनवले? नाही, सननी. संधी म्हणजे तुमच्या मुलांनी? नाही नाही, माझ्या मुलाने नाही काही. आज सौर ऊर्जेपासून बनवलेली स्पेशल डाळ खिचडी आहे. हो बघा तुमच्या पत्रावळीत. ही सौर ऊर्जेपासून बनवली आहे? हो, ते कसं? सांग. सौर ऊर्जेपासून जेवण बनवणे हे अत्यंत पर्यावरणपूरक आणि टिकाऊ पद्धत आहे. आता सौर ऊर्जेपासून जेवण बनवण्यासाठी सौर कुकरचा वापर केला जातो, जे विविध प्रकारात उपलब्ध असतात, जसे की बॉक्स कुकर, पॅराबॉलिक कुकर आणि पॅनल कुकर. आता सर्वात आधी काय करायचं, सौर कुकर एका उजाड ठिकाणी न्यायचा, जेणेकरून त्याला थेट सूर्यप्रकाश मिळेल आणि त्यानंतर आतमध्ये पातेल्यात जेवण ठेवायचं. आणि मग सौर कुकर आणि सौर कुकरच्या वरती ना एक पारदर्शक झडप असते, जी आतमध्ये सूर्यप्रकाश बंदिस्त करून ठेवते आणि अशा प्रकारे सौर ऊर्जेपासून जेवण शिजलं जातं. आणि तुमच्यासाठी जेवढा वेळ लागेल की नाही, त्यापेक्षा पुष्कळ जास्त वेळ लागतो सौर ऊर्जेपासून जेवण शिजण्यासाठी. तर मग मुलांनो, सौर ऊर्जेपासून बनवलेली डाळ खिचडी आहे की नाही स्पेशल? चला तर मग झालं तुमचं. उठा आणि तिकडे जाऊन हात धुवा. सर, काय झालं मॅम? काही मुलांनी पत्रावळीत खिचडी तशीच शिल्लक ठेवली आहे. काय? तर मुलांनो, हे बघा, ही आहे मधमाशांची पेटी. यामध्ये मधमाशा मध तयार करतात. सांगतो. आता ह्या पेटीमध्ये आहे ना 20 ते 22,000 मधमाशा आहेत आणि यामध्ये एक राणी माशी सुद्धा आहे. हो, आणि तुम्हाला माहितीये ही राणी माशी दिवसाला 2 ते 3,000 अंडी देते. हो, आणि उरलेल्या 20 ते 22,000 मधमाशा या कामगार कशा असतात? आता यांचं काम काय बरं? तर या फुलांच्या परागकणांमधून मध गोळा करतात. मध गोळा करण्यासाठी या माशा सकाळी जातात, तर
थेट संध्याकाळी रिटर्न येतात. इकडे बघा, कामगार माशा तर गेल्या. आता या पेटीचं रक्षण कोण करणार? सोल्जर माशा आहेत ना. हो, जेव्हा कामगार माशा काम करायला जातात तेव्हा या पेटीचं रक्षण सोल्जर माशा करतात. हो, आणि आता इकडे बघा, या पेटीवरती काय कोणी ओलसर करून ठेवले नाही. कारण बरोबर मुलांनो, ह्यामध्ये एक चौकोनी प्लेट आहे. त्यावर मधमाशा मेणाचं पोळ तयार करतात. आणि तुम्हाला माहितीये, या अशा मधमाशांच्या पेट्या आहेत ना, तुम्हाला फळांच्या आणि फुलांच्या बागेत सहज बघायला मिळतात. काय मग मुलांनो, समजलं का? मधमाशा या पेटीमध्ये मध कसं तयार करतात ते? चला तर आता मी तुम्हाला सांगतो शेणखत आणि गांडूळ खताचे फायदे. तर इकडे बघा, इथे आहे शेणखत आणि गांडूळ खत. ही सेंद्रिय खते आहेत. सेंद्रिय खताचा वापर जर आपण शेतीसाठी केला ना, तर पीक चांगले येते आणि जमिनीचा पोत सुधारतो. आणि याउलट जर आपण रासायनिक खते वापरून शेती केली तर आपली जमीन नापीक होण्याची शक्यता असते. आणि रासायनिक खतापासून पिकलेले अन्न जर आपण खाल्ले ना, तर ते आपल्या शरीरासाठी घातक असते. म्हणून आम्ही ते सेंद्रिय खते वापरूनच शेती करतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काही घडो, कलंकपतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, खदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाले रडो, वियोग घडता रडो, मनमवच्चरित्री जडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काही घडो, कलंकपतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, खदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाले रडो, वियोग घडता रडो, मनमवच्चरित्री काय करू आई? काय लिहितेस? काही नाही. आपण अंताक्षरी खेळायची? हा, चालेल. चल, बस. बरं, चला मुलांनो, आता आपण अंताक्षरी खेळूया. बरं, थोडं पाठी सरका, इथे बॉनफायर आहे. चला, बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी, लेके प्रभु जी का नाम. मी सांगू? मराठमोळी थोडीशी सारी गोडी, साडीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी सारी गोडी, साडीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. लकडी की काठी, काठी पे घोडा, घोडे के सुनते जो मारा, घोडा, 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 तुमरा के घोडा. मॅडम, ही तीच मुलं आहेत का जी सकाळपासून चला घरी करत होती? हो सर, ही तीच मुलं आहेत. मला तर माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. अहो सर, तुमच्या काय, यांच्या पालकांनी जर यांना असं बघितलं ना, तर त्यांचा सुद्धा विश्वास बसणार नाही. ही त्यांचीच मुले पण. खरे, आपण मोबाईल, टीव्ही, इंटरनेट
सुखाशिवाय जगू शकतो हे या मुलांना आज कळेल. हो सर. चला आपण पण त्यांच्यासोबत एन्जॉय करूया. हो सर चला. चला मुलांनो आपण गेम खेळूया. पटकन सर्कल तयार करा. आपण मामाचं पत्र हरवलं खेळूया. बरं कोण राज्य घेईल? ये हे बाळा पुढे सरळ. मला सांगा आता आपण काय पनिशमेंट देऊया? रुद्र तू खरंच गातोस? मग एक काम कर तू म्हणा गाणं. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. आई होती जाम झोप, झालो तिथे तुझ्या चुकलो. आई होती जाम झोप, झालो तिथे तुझ्या चुकलो. खरं वाटलं आपला पुरता विचार करावी. ती आहे माझी आई तशी नाही. वा, 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 वा. तू खरंच खूप छान गायलीस. थँक्यू सर. बस हे बस. चला मुलांनो आता तुम्ही जाऊन आराम करा. नाही उद्या आम्ही तुम्हाला एक तास सांगणार आहोत. नाही नाही आता नाही उद्या सांगा. चला चला उठा पटकन चला चला. हळूहळू साईडने. तर मग मुलांनो आपल्या वसुंधरा बॉन्डिंग नेचर कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. संजीवनी मॅडम आणि सीमा मॅमने आमचे असे दोन ग्रुप का पाडले? हो सर. काल तुम्ही जे टास्क बद्दल बोलत होता तो टास्क कोणता आहे सांगा ना. सांगतो. तर तो टास्क असा आहे पण हा तो टास्क खूपच हार्ड वर्किंग आणि चॅलेंजिंग आहे. काका पिंकीला हार्डवर्क करायला खूप आवडतं. पिंकीला सुद्धा हार्डवर्क करायला खूप आवडतं. सर मला चॅलेंजिंग टास्क खूप आवडतात. सर पण तो टास्क आहे मी खूप एक्साइटेड आहे. सांगा ना सर. तर तो टास्क असा आहे की दोन्ही ग्रुपला एक रोप लावायचा आहे. हे रोप लावण्यासाठी दोन्ही ग्रुपला एक तासाचा वेळ दिला जाईल. जो ग्रुप एका तासात पूर्ण करेल की नाही तो ग्रुप जिंकेल. हा काय टास्क आहे आणि एक ग्रुप लावायला एक तासाची काय गरज? हे तर 10 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटात काय मी तर 5 मिनिटात लावेल. आणि एक ग्रुप लावायला एवढ्या मोठ्या ग्रुपची काय गरज? मी तर एकटाच लावेल. हो सोपं आहे. एक रोप आणायचं, खड्डा करायचा, त्यात रोप ठेवायचं, वरून माती घालायची.
बरं, मला सांगा, याआधी तुम्ही कधी रोप लावलंय? सर, ही माझ्या शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये लावलंय. ही माझ्या घरी कुंडीमध्ये लावलंय. मी गावी आधी आजोबांसोबत लावलंय. मी रोप लावलं नाहीये, पण मी रोप लावताना पाहिलंय. ठीक, म्हणजेच एकंदरीत तुम्ही रोप लावलंय किंवा रोप लावताना पाहिजे. पण आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला रोप कुठे आणि कसं लावायचंय. मग तुम्हाला कळेल की तुम्हाला रोप लावण्यासाठी 1 तासाचा वेळ का दिलाय ते. तर सगळ्यात आधी दोन्ही ग्रुपने रोप लावण्यासाठी एक योग्य जागा निवडली. जागा निवडली किंवा जमीन करण्यासाठी कुदळ घेऊन या. ते तिकडे पत्रा शिडायला तिकडनं कुदळ आणायची. कुदळ आणल्यानंतर खड्डा खायला लागला. खड्डा करून झाला की तिकडे रोप वाटी. तिकडनं तुम्हाला जे रोप हवंय ते घेऊन. रोप आणल्यानंतर ते खड्ड्यात काळजीपूर्वक ठेवा आणि खड्डा मातीने अर्धा भरा. त्यानंतर खत घाला. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना, शेणखत, गांडूळ खत तिकडनं आणलं. खत घातल्यानंतर खड्डा मातीने पूर्ण भरा आणि त्यानंतर रोपाला पाणी घाला. पण हा, पाणी माठातलं घालायचं नाही या. तर तिकडे मोठी विहीर आहे, तिकडे जायचं आणि पाणी शेंदायचं. आता पाणी शेंदायचं म्हणजे काय, तर तिकडे एक पत्राचा डबा असतो, त्याला रस्सी बांधली. तो डबा विहिरीत टाकायचा आणि रस्सीच्या सहाय्याने पाणी बाहेर काढायचं आणि मग ते पाणी बादलीत ओतायचं. बादलीचं पाणी झरणीत ओतायचं. झरणी त्या आजूबाजूलाच कुठेतरी असते आणि मग त्या झरणीने रोपाला पाणी घालायचं. काय हो, आहे की नाही? रोप लावणं एकदम सोपं. हो, यासाठी 1 तासाची काय गरज? हे तर 10 मिनिटात होईल. अहो 10 काय, 5 मिनिटात होईल. आणि एक रोप लावण्यासाठी एवढ्या मोठ्या ग्रुपची काय गरज? तुमच्यापैकी कोणी एकटं हे काम करू शकतं. चला तर मग तयार आहात तुम्ही सगळे? सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. अरे यार, आता रोप लावायला योग्य जागा कशी निवडायची आपण? मी काय म्हणतो, सगळे जागा सेम होती. आपण इकडेच रोप लावूया. ठीक आहे. ए आले सगळ्यांनी. काका, आपण रोप कुठे लावायचा? सांग गं, सांगतो. अरे, आपण रोप इथेच लावूया. इथे? हो. पिंकी, सांग तू गळा. हो, आता आम्ही जागा तर निवडली आहे. तू तेवढं तर करू शकतेस. आणि तुला हार्डवर्किंग कामं खूप आवडतात ना. चालेल, मी कुदळ आणते. काढली रोप आणू? हा, जा. आता पाणी कोण शेंदेल? मी नाही. हा. हा? म्हणजे हा? हा, हा, हा. कोण हा? हा? हा का? अरे, हा का? हा, बोल. कोण? हा म्हणजे हा. हा? अरे हा. कोण? हा. हा, कोण? विजय. हा. पाण्याचा. थांबा, मी घेऊन आणते. थांब, थांब, मी मदत करतो. सगळी तू खड्डा खायला लागेल. हो, इथे खाण्याचा. ठीक आहे, मी करतो खड्डा. खूप जड आहे. कमाल, कमाल, तू करू शकतोस. खूप जड आहे. कमाल, कमाल, तू करू शकतोस. खूप जड आहे. कमाल, कमाल, तू करू शकतोस. आता हे गेलं. ठेव तिथे.
मुलांनो, रोप लावून झालं? इथे उभं राहायचंच, हलू नका. सांगा ना, कोण जिंकले? दोन्ही ग्रुप पैकी कोणी जिंकलं नाहीये. हो, तुम्हाला रोप लावण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला होता, पण या 1 तासामध्ये तुम्ही दिलेला टास्क कम्प्लीटच केला नाहीये. तुम्हाला माहिती तुम्ही हा टास्क का कंप्लीट करू शकला नाही ते? कारण यांच्या टीम वर्कच नव्हतं. म्हणजे स्ट्रॉंग मुलांनी सोपी कामं वाटून घेतली आणि लहान मुलांवर अवघड कामं सोपवली. ज्याचं ते काम करण्याची कॅपॅसिटी होती ना, त्याने ते काम केलंच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम करण्यासाठी तुमचं एकमेकांसोबत बॉन्डिंगच नव्हतं. मला एक सांगा, तुम्ही सगळे स्वतःला खूप ग्रेट समजता ना? काय बरोबर ना? काही जणांनी खत जास्त घातलं, तर काही जणांनी पाणी जास्त घातलं, आणि काही जणांनी तर योग्य मात्रेत घातलंच नाही. यावरून हे दिसून येतं की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या मुबलक गोष्टींची किंमतच नाहीये. जशी तुम्हाला वेळेचीही किंमत नाही. बरोबर ना? आणि मुलांनो, जर किंमत असती ना, तर मग दिलेला टास्क तुम्ही वेळेत पूर्ण केला असता. तसंच तुम्हाला तुमची एनर्जी म्हणजे ऊर्जेची किंमत नाही. जर असती ना, तर नको तिथे टिंगल टवाले करण्यात तुम्ही एनर्जी मला घालवली नसती. आल्यापासून आम्ही तुम्हाला ऑब्झर्व करतोय. तुम्ही फ्रेश व्हायला गेला बरोबर, तेव्हा नळ चालू केला, पंखा चालू केला, पण निघताना ते बंद केलं नाही ना. यावरून हे दिसून येतं की तुम्हाला विजेची आणि पाण्याचीही किंमत नाहीये. आणि काल सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप भूक लागली होती, मग तरी तुम्ही पत्रावरील खिचडी का तशी शिल्लक ठेवली? यावरून हे दिसून येतं तुम्हाला अन्नाचीही किंमत नाहीये. अरे बाळांनो, तुमचे पालक दिवस रात्र मेहनत करतात, कष्ट करतात, पैसे कमवतात, कारण तुमच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून. पण तुम्हाला पैशांचीही किंमत नाहीये. बरं मुलांनो, मला सांगा, तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला इथे का पाठवलंय? कारण तुम्ही इथे काहीतरी चांगले शिकावं, तुम्हाला या सगळ्यांची किंमत कळावी म्हणून ना. बाळांनो, आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. रोज जेव्हा तुम्हाला तहान लागते, तेव्हा तुम्ही 1 ग्लास भरून पाणी घेता बरोबर. अर्धा ग्लास पाणी तुम्ही पिता आणि अर्धा ग्लास पाणी तुम्ही फेकून देता. पण मला सांगा, जर तुम्हाला तहान अर्ध्याच ग्लास पाण्याची आहे, तर अर्धाच ग्लास पाणी घ्या ना. तुम्ही पाणी का वाया घालवताय? पाणी जपून वापरा. आणि पाण्यासोबतच वेळ, ऊर्जा, त्याचबरोबर वीज, अन्न आणि पैसे हे सुद्धा जपून वापरा.
आताचा हा प्रसंग पाहून आहे ना, मला एक म्हण आठवली. थेंबे थेंबे तळे साचे. आणि ही म्हण काय फक्त पाण्यासाठी लागू होत नाही, तर पाण्यासोबतच या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीसाठीही लागू होते. मुलांनो, भविष्यात जर तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठीच होईल असं भाकीत काही शास्त्रज्ञांनी केलंय. म्हणून पाणी न वाया घालवता जपून वापरा, जेणेकरून भविष्यात पाण्याची टंचाई होणार नाही. बाळांनो, तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा जर योग्य ठिकाणी वापरली ना, तर तुम्ही तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकता. गरज नसताना वीज वापरू नका. भूक नसताना जास्तीचं वाटून घेऊ नका. यामुळे वीज आणि अन्नाचा तुटवडा निर्माण होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जी झाडं आपल्याला फ्री मध्ये ऑक्सिजन देतात ती तोडू नका. पैसे जमवण्याची सवय आतापासूनच लावा. तुम्ही जर असे वागलात आणि जगलात ना, तर खऱ्या अर्थाने म्हणता येईल, थेंबे थेंबे तळे साचले. आम्हाला परत एकदा चान्स हवाय. हो सर. सर, आम्हाला आमची चूक सुधारायची आहे. आम्हाला रॉक लावण्याचा टास्क पुन्हा हवाय. हो सर. ठीक आहे.
म्हणीचा अर्थ समजला. बरं आता बॅग पॅक करायला घ्या, कारण आपल्या कॅम्पचे 2 दिवस संपले. आता घरी जायची वेळ झाली. तुमचे पॅरेंट्स तुमची वाट बघतायत. चला. चला चला. सर, काय झालं? मी एक कविता लिहिली आहे आपल्या वसुंधरा फाउंडिंग नेचर कॅम्प वरती. तू कविताही लिहितेस? हो, नक्की वाचा. हो. घेते मी. सारे सोपे छोटेसे रोपटे वाटते जे सहज सोपे ते सहज सोपे कधीच नसते. आज खऱ्या अर्थाने मातीशी घट्ट नाळ जुळली. थेंबे थेंबे तळे साचे याची किमया कळली. भरकटलेले सारे क्षण आज पुन्हा नव्याने गवसले. वसुंधरा बॉन्डिंग कॅम्पमुळे जगणे पुन्हा नव्याने उमजले. जगणे पुन्हा नव्याने उमजले. आई! मुक्तछंद आयोजित वसुंधरा फाउंडिंग नेचर कॅम्प मला खूप आवडलं. मला पण. हो, मी नेक्स्ट टाइम माझ्या फ्रेंड्सला पण घेऊन जाणार. मी पण. आई, पिंकीने तिच्या ग्रुपबरोबर छोटासा रोप लावला. पिंकीने पण तिच्या ग्रुपसोबत छोटासा रोप लावला. आता तुमच्या ग्रुपसाठी मी आणि स्मिथ या स्टेशनवर आहे. हो की नाही रे स्मिथ? हो. आई, आज मला थेंबे थेंबे तळे साचे या कवितेचा अर्थ समजला. सांग, मी तुला पण समजावून सांगतो. काय झालं? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय? सेकंड बॅचची मुलं आली आहेत. मग सर, त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे हो. त्यांना इथे नाही थांबायचंय. काय? मुक्तछंद नाट्य संस्था सादर करीत होते म्हणींवर आधारित बालनाट्य थेंबे थेंबे